सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे प्राण्यांची हत्या करून श्राद्ध करणे बरोबर असते का। भरपूरसे लोक काय करतात, प्राण्यांची हत्या करतात आणि श्राद्ध करतात। तर ही गोष्ट बरोबर आहे काय। मतक भत्त जातक नंबर 18 मधली ही गोष्ट आहे। आपलं जातक ग्रंथ सुरू आहे। तर वाराणसीमध्ये एकदा एक वेदशास्त्र संपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता। वाराणसीमध्ये काय झालं, एकदा वेदशास्त्र, ज्याला वेदशास्त्राचा खूप जास्ती ज्ञान होता, असा एक प्रख्यात ब्राह्मण राहत होता। त्यांच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठी पुष्कळ शिष्य राहत असत आणि ह्या ब्राह्मणाला वेदशास्त्रांचा खूप जास्ती नॉलेज असल्यामुळे, ज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडून ज्ञान घेण्यासाठी, शिकण्यासाठी बरेचसे शिष्य त्यांच्याजवळ येत राहायचे। वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन करून तो म्हणाला। तर हा जो ब्राह्मण होता, ज्याला वेदाचे संपूर्ण ज्ञान होतं, ह्याने काय केलं की याच्या वडिलांची मृत्यू दिवस म्हणतो आपण, तर याच्या वडिलांच्या श्राद्ध ज्या दिवशी होता त्या दिवशी एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन केलं। त्याने, त्या ब्राह्मणाने आपल्या शिष्याच्या स्वाधीन त्या मेंढ्याला केलं आणि तो मला म्हणाला, मुलांनो, ह्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान घालून, त्या आपल्या शिष्यांना तो म्हणू लागला ब्राह्मण की मुलांनो, हा जो मेंढा आहे ह्याला तुम्ही नदीवर घेऊन जा आणि याला स्नान घालून पंचागुलिक देऊन सजवून आणा। तर पंचागुलिक म्हणजे काय होते, रक्तचंदनात हात भिवून 5 बोटे उमटतील अशा रीतीने जनावराच्या पाठीवर मारणे। रक्तचंदनामध्ये हात भिजवायचं आणि 5 बोटे त्या जनावरावर उमटतील अशा तरीकेने त्याच्या पाठीवर मारणे, ह्यालाच काय म्हणतात, पंचागुलिक। असा आदेश त्या ब्राह्मणाने आपल्या शिष्यांना दिलं की ह्या मेंढ्याला घ्या, नदीवर जाऊन स्नान करून आणा आणि पंचागुलिक देऊन सजवून आणा। आज याला मारून मी पितरांचे श्राद्ध करणार आहे। आणि आपल्या शिष्यांना सांगू लागला की आज मी ह्या मेंढ्याला मारून आपल्या पितरांचे श्राद्ध करणार आहे। शिष्यांनी त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालवलं आणि गुरुच्या सांगण्यानुसार जे शिष्य होते, तर त्या शिष्यांनी काय केलं, त्या मेंढ्याला आपल्यासोबत नदीवर घेऊन गेले आणि त्याला स्नान करून दिलं। तांबड्या फुलांच्या माळांनी त्यांना सजवलं। त्या मेढ्याला स्नान करून तांबड्या रंगाचे फुलं होते, त्या फुलांनी त्या फुलांच्या माळा बनवल्या आणि त्याला सजवून दिलं आणि पंचागुलिक देऊन नदीच्या काठी उभे केले। पंचागुलिक देऊन काय केलं, त्या मेंढ्याला नदीच्या काठावर उभे केले। तेव्हा तो मोठ्याने हसला व नंतर मोठ्याने रडला। तर तो जो मेंढा होता तो आधी खूप जोराने हसला आणि नंतर जोराने तो रडू लागला। ते पाहून त्या तरुणांना फार आश्चर्य वाटले। आता जे शिष्य होते त्या गुरूंचे, त्या तरुणांना खूप आश्चर्य वाटले की हा मेंढा आधी खूप जोरामध्ये हसला आणि आता खूप जोरात काय करून राहिलाय, तर रडून राहिलेला आहे। तर काय कारण असेल याचं असं वागण्याचं। तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, तू पाहिल्याने हसलास व नंतर रडलास, याचे कारण काय आहे। आणि त्या शिष्यांनी त्या मेंढ्याला प्रश्न विचारलं की तू आधी हसलास आणि नंतर तू रडलास, याचे काय कारण आहे। रक्तचंदनात हात भिजवून 5 बोटे उमटतील अशा रीतीने जनावरांच्या पाठीवर मारणे, यालाच काय म्हणतात, पंचागुलिक असे म्हणत असतात। तर मेंढा म्हणाला, जेव्हा त्या शिष्यांनी त्याला प्रश्न विचारला की तू आधी हसलास आणि नंतर का बरं रडत आहेस, तर याचे कारण काय आहे, तर याचा जवाब तो मेंढा अशा प्रकारे देतो, हा प्रश्न तुम्ही आचार्यांसमोर विचारा।
हा जो प्रश्न तुम्ही मला विचारत आहात, तर तुमचे जे आचार्य आहेत त्या आचार्यांसमोर तुम्ही मला हा प्रश्न विचारा, म्हणजे मी तुम्हाला याचे योग्य उत्तर देणार. त्यांच्यासमोर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी तुम्हाला याचे योग्य उत्तर देईन. शिष्यांनी त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेली सर्व गोष्ट त्याला कळविली. आणि त्याचप्रमाणे मग काय केलं, त्या शिष्यांनी आपल्या आचार्याजवळ त्या मेंढ्याला घेऊन गेले आणि नदीवर जी हकीकत घडली त्यांच्यासोबत ती सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तो त्या मेंढ्याला म्हणाला, तू प्रथमतः हसलास व रडलास याचे कारण काय आहे. आता हाच प्रश्न त्यांनी आपल्या आचार्यासमोर विचारलं की तू आधी हसलास आणि मग नंतर रडलास, तर याचे कारण काय आहे. तर याचे उत्तर मेंढा देतो. मेंढा असा म्हणाला, ब्राह्मणा, मी 500 जन्मापूर्वी तुझ्यासारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतो. तर तो मेंढा त्या ब्राह्मणाला सांगतो की ब्राह्मणा, मी 500 जन्मापूर्वी तुझ्यासारखाच एक प्रख्यात ब्राह्मण होतो. त्या जन्मी वडिलांच्या श्राद्धासाठी मी एकदाच काय तो एक मेंढा मारला होता. जसा आता तू आपल्या वडिलांच्या श्राद्धासाठी मेंढा मारत आहेस, तर त्यावेळी मी सुद्धा एकदाच मेंढा मारला होता. त्या कर्मामुळे मला 500 खेपा मेंढ्याच्या कुडात जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला. आणि तो कर्म मी केला, मेंढ्याला मारला. आपल्याला शील दिलेला आहे, प्राणी हिंसा करू नये, पाणाती पाता वीरमणी सिक्खापदम समादियामी, म्हणजे प्राणी मात्रांची दया करावी, त्यांची अजिबातही हिंसा करायची नाही आणि प्राणी मात्रांवरती मंगल मैत्री पण करायची. तर त्यांनी काय केलं की त्या जन्मामध्ये फक्त आपल्या वडिलांच्या एका श्राद्ध करण्यासाठी एकच मेंढा मारला होता आणि त्याच्या ह्या कर्मामुळे त्याला 500 खेपा मेंढ्याच्या कुडात जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला. पण माझी शेवटची पाळी असल्यामुळे मी आज या पशु योनीतून मुक्त होणार आहे. आणि तो मेंढा असं सांगतो की आज माझी शेवटची पाळी आहे आणि माझी शेवटची पाळी असल्यामुळे आज मी या पशु योनीतून मुक्त होणार आहे, म्हणजे पुन्हा मी पशुच्या जन्माला येणार नाही. अशा विचाराने मला हर्ष झाला व त्यामुळे माझे हसे मला आवरत आले नाही. आणि अशाच विचाराने मला खुशी झाली, हर्ष झाला आणि त्याच्याचमुळे माझ्या हासेवर अजिबातही कंट्रोल राहिला नाही. पण जेव्हा आपली आठवण झाली तेव्हा मला अत्यंत खेद झाला. पण जेव्हा मी हे आठवण केलं, तुमची आठवण केली, तेव्हा मला खूप दुःख झालं. आपण ह्या जन्मीचे माझे अन्नदाते आहात. आणि तो ब्राह्मण तो मेंढा त्या ब्राह्मणाला म्हणतो की आपण ह्या जन्मीचे, हा जो मी जन्म घेतलेला आहे, ह्या जन्मीचे आपण माझे अन्नदाता आहात, पालन करता आहात, कारण त्यांनीच त्याचं पालन केलं होतं. पण ह्या कर्मामुळे पण आपणाला माझ्यासारखे मेंढ्याच्या कुळात 500 जन्मे घ्यावे लागतील. आणि तुम्ही हा जो कर्म करत आहात, तर ह्या कर्मामुळे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखेच 500 जन्म ह्याच कुळामध्ये घ्यावे लागतील व त्या प्रत्येक जन्मात शिरच्छेदाचे दुःख सुद्धा भोगावे लागेल. म्हणजे मारतात मेंढ्याला, नाही का. हा, तर आणि जेवढे तुम्ही 500 जन्म घेणार, तर त्या 500 जन्मामध्ये तुम्हाला शिरच्छेदाचे दुःख सुद्धा भोगावे लागेल. या विचाराने माझे अंतकरण कळवळले. हा मी विचार केला तर माझे अंतकरण कळवळले आणि माझा शोक अनावर झाल्यामुळे मला रडू आलं. आणि मला माझे जो शोक आहे तो अनावर झालं, आवरलं नाही, त्याच्यामुळे मला रडायला आलं, म्हणून मी रडत होतो. कोण सांगू लागला असा? तो मेंढा त्या ब्राह्मणाला म्हणू लागला. ह्यावर तो ब्राह्मण म्हणाला, शहाण्या मेंढ्या भिवू नकोस. यावर तो ब्राह्मण त्या मेंढ्याला म्हणतो, शहाण्या मेंढ्या भिवू नकोस, मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारून पशुयोनीत जन्म घेऊ इच्छित नाही. तू भिवू नकोस, तुझ्यासारख्या प्राण्यांना मी मारून पशु योनीमध्ये जन्म घ्यायची माझी अजिबातही इच्छा नाही आहे. तुझ्या या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे.
तुझी हे जी कळकळ होती मला सांगायची, तू मला एवढं समजावून सांगितलं, तर त्याबद्दल मी फार आभारी आहे, असा तो ब्राह्मण त्या मेंढ्याला म्हणाला. आणि आज मी माझ्या शिष्यांसह तुझे रक्षण करीन. म्हणून मी तुला मारणार नाही, तर मी आज माझे जेवढेही शिष्य आहेत त्या शिष्यांसोबत मी आज तुझे रक्षण करणार. मेंढा म्हणाला, तू आणि तुझ्या शिष्यांनी माझे कितीही रक्षण केले तरी मी आज मरणापासून मुक्त होणार नाही. मेंढा त्या ब्राह्मणाला म्हणू लागला की तू आणि तुझे जे शिष्य आहेत त्यांनी माझे कितीही रक्षण केले, कितीही प्रोटेक्शन केलं, कितीही मला वाचवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मरणापासून मी मुक्त होणार नाही. कारण की माझे पापच असे बलवत्तर आहे. कारण मी पापच असं केलं होतं, माझे पापच असे बलवती आहे की शिरच्छेदाचे दुःख भोगले वाचून ब्रह्मदेव देखील ह्या पापातून मला मुक्त करू शकणार नाही. मी जो पाप केला होता तर तो पापच इतका मोठा आहे की ब्रह्मदेव जरी आले, कुठलेही देवता जरी आले तरी सुद्धा मला ह्या पापाच्या फळापासून मुक्त करू शकणार नाही. हा जो दुःख आहे माझ्या शिरच्छेदाच्या, ह्या दुःख भोगण्यापासून मला कुणीही वाचवू शकत नाही, मुक्त करू शकत नाही. ब्राह्मणाने मेंढ्याच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपल्या शिष्यांसह त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला. आणि मग नंतर काय झालं की ब्राह्मणाने त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही आणि लक्ष न देताच त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला. आपल्या शिष्यांसोबत मिळून त्याच्या रक्षण करण्याचा बंदोबस्त त्या ब्राह्मणाने केला. मेंढा गावाबाहेर एका खडक्याच्या बाजूला वाढलेल्या झुडुपाच्या पाला खाऊ लागला. गावाबाहेर काय होतं, खडकाच्या बाजूला वाढलेला झुडपाचा पाला जो असते ना, झाड झुडूप, त्या झुडपाचा पाला तो मेंढा खाऊ लागला. इतक्यात मोठा कडकडाट होऊन त्या शिडेवर वीज पडली. इतक्यातच काय झालं, जेव्हा तो चारा पाला खात होता तेवढ्यातच काय झालं, खूप कडकडाट होऊन शिडेवर वीज पडली व तिचे एक शकल उडून त्याने मेंढ्याची मान धडापासून निराडी केली. आणि त्या विजेची जे होती त्या विजेची एक शकल उडून त्याने त्या एक शकलीने मेंढ्याची मान धडापासून वेगळी केली. ते आश्चर्य पाहण्यासाठी पुष्कळ लोक तेथे जमले. आणि जसे लोकांना माहिती पडलं तर ते आश्चर्य बघण्यासाठी खूप लोक तिथे जमले. आमचे बोधिसत्व यावेळी तेथे एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन राहत होते. आणि ह्या वेळेस आमचे जे बोधिसत्व होते तर ते ह्यावेळी वृक्षावर वृक्षदेवता म्हणून राहत होते. तो त्या जन्मलेल्या लोकांना म्हणाला, आणि आपल्या बोधिसत्वांनी जेव्हा बघितलं की इथे खूप सारे जमलेले लोक आहेत, तर आपले बोधिसत्व वृक्षदेवता म्हणून राहत होते, तर ते त्या जमलेल्या लोकांना म्हणाले, मनुष्य प्राणी ह्या लोकी जन्म पावणे दुःखकारक आहे. मनुष्य प्राणी ह्या लोकात जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते तर त्यांनी इतर प्राण्यांचा वध केला नसता. तर बोधिसत्व काय सांगतात की मनुष्य प्राणी जो आहे तो हे जाणतच नाही की ह्या लोकांमध्ये मनुष्याचा जन्म घेणे खूप कठीण आहे. आणि जर त्यांनी असं जाणलं असतं तर प्राणी मात्राची अजिबातही त्यांनी हिंसा केली नसती. प्राणघातामुळे किती दुःख भोगावे लागते हे ह्या मेंढ्याच्या उदाहरणाने स्पष्ट होत आहे. आपण एखाद्या प्राण्याचा जीव घेतलं, प्राणघात केलं तर त्याच्यामुळे किती आपल्याला दुःख भोगावे लागते हे आपल्या समोर ह्या मेंढ्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. बोधिसत्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले. आणि जसं बोधिसत्वानी वृक्षदेवता होते तर त्यांनी उपदेश केलं लोकांना, तर तिथल्या लोकांनी मग प्राणी हिंसा करायची पूर्णपणे सोडूनच टाकली. तर आपण सुद्धा प्राणीमात्रांची अजिबातही हिंसा करू नये. जशा प्रकारे आपण बघितलं की मेंढ्याची हत्या केल्याने तो पुढच्या 500 वर्षांपर्यंत, 500 जन्मापर्यंत मेंढ्याच्या जन्माला आला, तर अशा प्रकारे आपण पण जर अशा प्रकारे पाप केलं तर आपण सुद्धा, आपला सुद्धा मनुष्य योनीमध्ये जन्म न होता पशु योनीमध्ये आपण सुद्धा जन्माला येऊ आणि आपली सुद्धा त्याच प्रकारे हत्या होणार. तेव्हा साधू साधू साधू. जय हिंद.